तर मी राजा शिवाजी पिक्चर पाहून आलोय. खूपच चांगल्या प्रकारे एक लेखन रितेश देशमुख यांनी केलेलं आहे. अभिनय सुद्धा त्यांनी त्यांची छाप सोडलेली आहे. यामध्ये स्टोरीमध्ये कोणत्याही प्रकारची इतिहासाची तोडजोड त्यांनी केलेली नाही आहे. जो इतिहास आहे तसाच्या तसा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. विद्या बालन, अभिषेक बच्चन यांनी आपल्या रोलला पूर्णतः न्याय दिलेला आहे. यामध्ये शहाजी राजे आणि थोरले संभाजीराजे यांची जी स्टोरी आहे ती दाखवण्यात आली आहे, जी फार कमी आपल्याला पाहायला मिळते. तसेच यामध्ये शहाजहानचा काळ, आदिलशहाचा काळ, त्याच्यानंतरचा शिवाजी महाराजांचा काळ हे खूप मुद्देसूद प्रमाणे दाखवण्यात आलेलं आहे. शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे आपली युक्ती, बुद्धी, शक्ती वापरून लढाया जिंकल्या, किल्ले काबीज केले, यामध्ये उत्तमरित्याने दाखवलेले आहे. यामध्ये फक्त एक कमी काढण्याची गोष्ट म्हणजेच यामध्ये व्ही-एफ-एक्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे वापरण्यात आलेले नाही. ते अजून चांगले झाले असते. तसेच यामध्ये शिवाजी महाराजांनी मावळे जमा करून जी शपथ वगैरे घेतली होती आणि स्वराज्याचा पहिला किल्ला जिंकला होता, ते सुद्धा एक चांगल्या प्रकारे दाखवता आलं असतं. पण ते सुद्धा दाखवण्यात आलेलं नाहीये. बाकी जो अफजल खानचा जो वध सीन दाखवलेला आहे, त्यामध्ये तुमच्या अंगावर 100% काटा उभा राहणार. आणि जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि जे म्युझिक आहे, ते अजय अतुल यांनी खूपच छान प्रकारे देण्यात आलेलं आहे. त्यांच्या म्हणजे म्युझिकने पूर्ण हृदय लोकांचं जिंकून घेतलंय म्युझिकने. एवढं छान असं म्युझिक इथे दिलेलं आहे. आणि प्रत्येक सीनमध्ये तुम्हाला गर्व असेल, की तुम्ही महाराष्ट्रात जन्मले आहात. आपल्या रयतेसाठी राजांनी अशक्य असं कार्य हाती घेतलं आणि ते संपूर्ण स्वबलिदान देऊन त्यांनी पूर्ण केलं. अशा राजासाठी आपण हा पिक्चर नक्कीच पाहावा. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.